नमस्कार श्रोते हो, मी प्रशांत पाटील तुमचे लेडी स्पेशल कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो. पक्षी निरीक्षण किंवा पक्षी फोटोग्राफी हे त्या क्षेत्रातील आव्हानांमुळे पुरुषाची मक्तेदारी असलेले क्षेत्र मानण्यात येते. पण आज आपण भेटतोय अशा स्त्रीला जिला पक्ष्यांबद्दल अपार प्रेम आहे. ती केवळ पक्षी निरीक्षण करत नाही तर त्यांच्या प्रत्येक हालचाली, सवयी, सौंदर्य आपल्या कॅमेऱ्यात टिपते. ती एक पक्षी अभ्यासक आणि कुशल फोटोग्राफर आहे. निसर्गाचं जपलेलं सौंदर्य आणि त्यामागील विज्ञान समजून घेणारी ही महिला आज आपल्यासोबत आहेत. तर स्वागत करूया आपल्या कार्यक्रमात पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफर संजना काजवे यांचं. नमस्कार मॅडम. नमस्कार. पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफी यामध्ये रस कसा निर्माण झाला तुम्हाला? ॲक्च्युली मी 2016 पासून पक्षी निरीक्षण करायला सुरुवात केली. म्हणजे त्याआधी मी कॅमेरा होता, मोबाईल हातात आला आणि मोबाईलमुळे थोडेफार फोटो काढले जायचे. बरं. आणि मग वाटायला लागलं की काहीतरी मोबाईलने कसं जवळचंच आपण काढू शकतो. मग असं वाटायला लागलं की आपण कॅमेरा घेतला पाहिजे. मग एक साधा DSLR घेतला, किट लेन्स होतं, त्याच्याने मी फोटो काढत होते. मग हे आलं, कोरोना काळ आला. कोरोना काळामध्ये मात्र आपण घरीच होतो. त्या काळामध्ये आपण बाहेर पडू शकत नव्हतो. मग त्यावेळी मी टेरेसवरून बर्डिंग करायला सुरुवात केली. आणि मग मोबाईलवरती वेगवेगळे फेसबुकवर वेगवेगळे ग्रुप होते, त्याच्यामध्ये मी जॉईन झाली होती. बरं. आणि मग त्यातून मला एक जळगावचे काका आहेत, राजेंद्र गाडगीळ सर, तर त्यांनी मला पुष्कळ त्याच्यातनं म्हणजे मदत केली आणि थोडंफार गायडन्स दिलं. आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाने मला थोडं पक्ष्यांबद्दल आणखीन प्रेम निर्माण झालं. आणि मग पक्ष्यांचा अभ्यास करायचं कुतूहल निर्माण झालं की आणखीन आपण त्याच्याबद्दल शिकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, बघितले पाहिजेत पक्षी जास्तीत जास्त. आणि असं हळूहळू मग थोडंसं बाकीच्या गोष्टी बाजूला झाल्या आणि पक्ष्यांवरती जास्त फोकस झाला. आणि मग कोरोना काळामध्ये मात्र फुल फ्लेज बर्डिंग केलं. पण बाहेर पडू शकत नव्हतं तर टेरेसवरून बर्डिंग केलं. बरं. मग टेरेसवर जायचो आणि त्या काळात बाहेर नाही जायचं, त्यामुळे टेरेसवरून जे काही दिसतील आजूबाजूला पक्षी म्हणजे जाणीवपूर्वक बघायचे. नुसतंच फिरतोय आपण आणि काहीतरी दिसलं हा प्रकार नव्हता. शोधायचे पक्षी की आजूबाजूला. आणि त्या काळात असं होतं की अगदी सगळीकडे शांतता, वाहनं सुद्धा नव्हती जास्ती, काही नाही. त्यामुळे पक्षी खूप दिसत होते. म्हणजे पक्षी मुक्तपणे फिरत होते आणि आपण आत होतो, असा तो प्रकार म्हणजे आपल्याला पण वेळ होता आणि त्यामुळे आपणही मन लावून आणि त्या गोष्टी आपल्याला नजरेस पडल्या. कुठेतरी आपलं एक स्ट्रेस त्याच्यातून रिलीज होत होतं की एक वेगळ्या टेन्शनमध्ये सगळेच जण होते. त्यामुळे आम्हाला खूप मजा यायची. टेरेसवर जायचो आणि पक्षी बघण्यात तासन तास घालवायचो. संध्याकाळ सकाळ टेरेसवर जायचं आमचा. आणि मग बिल्डिंगमधले आजूबाजूचे आणखीन काही जण जॉईन व्हायचे. मग आम्ही एकत्र, मग तुला आज काय दिसलं, मला आज काय दिसलं, हे चालायचं आमचं. आणि मग तेव्हा सुद्धा थोडेफार फोटोग्राफी केली. आणि हळूहळू मी मग कॅमेरा घेतल्यावर मग कॅमेऱ्याचं निकॉनचा कॅमेरा घेतला. मग त्यांचे शॉर्ट कोर्स असतात बिगिनर्ससाठी. मग ते एखाद दुसरा कोर्स केला जस्ट कॅमेऱ्याची माहिती होण्यासाठी. अगदी छोटा साधा कोर्स होता, 1-2 दिवसाचा वगैरे. आणि मग हळूहळू युट्यूब आणि ह्याच्यातनं मी स्वतः शिकत गेले. थोडंफार कॅमेऱ्याची माहिती मिळाली युट्यूबवर बरेच व्हिडिओ पाहून. आणि मग हळूहळू मी पक्ष्यांचे फोटो काढले. मग मी थोडं मोठं लेन्स घेतलं, झूम लेन्स घेतलं, टेलिफोटो लेन्स घेतलं आणि मग फोटोग्राफी करायला लागले. 16-17 साली तुम्ही सुरुवात केली असेल मला वाटतं, कोरोनाच्या आधी. हां. लेडीज स्पेशल कार्यक्रमात पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफर संजना काजवे यांच्याशी गप्पा अशा सुरू राहतील. ऐकत रहा रेडिओ कर्मवीर 88.4. आता थांबायचं नाही. तुम्ही पक्षी अभ्यासासाठी काही औपचारिक शिक्षण वगैरे घेतलंय का? नाही, अभ्यासासाठी असं शिक्षण असं काहीच घेतलेलं नाही मी. बरं. ते कसं होतं ना की पक्षी एकदा तुम्ही बघायला लागले की ऑटोमॅटिक तुम्ही त्याचा अभ्यास सुरू करता. छंदाचं आवडीत रूपांतर झालं. मग तुम्हाला आता तर इतकं म्हणजे मीडिया तुमच्या समोर आहे की तुम्ही मोबाईलवर शोधू शकता. माझ्याकडे आणि पुस्तक मी वापरते, बर्ड गाईड वापरते, बरीच पुस्तक, एग्रीमेंटचं पुस्तक आहे, इंडियन बर्ड्स, सलीम अलींची पुस्तकं आहेत. त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला पुष्कळ चांगली माहिती मिळते. आणि मोबाईलवर वेगवेगळ्या चॅनल्सवरती तुम्हाला युट्यूबवर वगैरे सुद्धा पक्ष्यांची किंवा नेटवरती भरपूर काही मिळतं. आणि वेगवेगळे ॲप्स पण आलेत की पक्ष्यांची माहिती देणारे, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला पक्ष्यांची माहिती मिळते. आणि एखादा पक्षी दिसला, पूर्वीच्या काळामध्ये बर्डर्स काय करायचे की ते हे काहीच नव्हतं तेव्हा, अगदी जुना काळ, त्या काळामध्ये बर्डर्स ऑन द फील्ड रेकॉर्ड करायचे, चित्र काढायचे. कोणता पक्षी दिसला त्याचं चित्र काढायचे, त्याची चोच कशी होती, त्याची शेपूट कशी होती, त्याचा रंग कोणता होता, त्याचे डोळे कसे होते, हे सगळं तिथे लिहायचे. डायरीज मेंटेन करायचे, त्याच्यात लिहिलं जायचं. आणि मग घरी येऊन मग ते शोधायचं पुस्तकांमध्ये, असं तेव्हा चालायचं. पण आता हे सगळं आता कमी झालंय हळूहळू. आणि आता त्याच्याऐवजी आता ॲप्स आलेत वेगवेगळे की आता ॲप्सनी तुम्हाला लगेच आवाजसुद्धा, कॉलसुद्धा तुम्ही रेकॉर्ड करून चेक करू शकता की हा कोणता पक्षी आहे. हे सुद्धा होतं आता. कॉल्स रेकॉर्ड केले तुम्ही नंतरही चेक करू शकता. ऑन द फील्डसुद्धा तुम्ही चेक करू शकता की हा कोणता पक्षी आहे.
आणि त्यामुळे मग अभ्यास असा वेगळा करायची गरज नाही. ते दिसला पक्षी की आणि वेगळं काही दिसलं की रेअर आहे का, आपल्या भागात न दिसणार आहे का कधी, की ऑटोमॅटिक घरी आलं की बघितलं जातं की कोण आहे हा. खरंय. आणि आता ते गुगल लेन्स वगैरे आपण बघतो, त्याच्यावर पटकन तुम्हाला काही मिळतं. अर्थात ते किती रिलायबल असतं माहिती नाही, पण आपण निदान ॲटलिस्ट आयडिया येते, मग आपण चेक करू शकतो की हे खरं रिलायबल डाटा आहे की नाही ते बरोबर करू शकतो असं. त्यामुळे खूप वेगळा अभ्यास करायची मला तशी नाही गरज नाही. खरं म्हणजे हा असा अभ्यास आहे जो नंतर सुरू होतो, आपण आता सुरुवात रिसेंटली मी तो ईबर्ड कोर्स केला, ऑर्निथॉलॉजीचा एक कोर्स केला. बरं. महिन्यांचा 12 आठवड्यांचा होता तो, ऑनलाईन कोर्स होता आणि त्याची परीक्षा पण होती, ती पण मी पास केली. आता तो एक कोर्स फक्त आता रिसेंटली केला. अच्छा, ओके, खूप छान. लेडीज स्पेशल कार्यक्रमात आपल्या गप्पा सुरू आहेत पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफर संजना काजवे यांच्यासोबत. गप्पा अशा सुरू राहतील. ऐकत रहा रेडिओ कर्मवीर 88.4. आता थांबायचं नाही. पक्षी निरीक्षण करताना कोणते पक्षी तुम्हाला सर्वात जास्त आकर्षित करतात? सगळ्यात आवडता पक्षी माझा तो ग्रेटर पेंटेड स्नाईप आहे, कारण त्याच्यापासून माझी उत्सुकता जास्त निर्माण झाली होती. जो रंगीत पांढरा जो माझ्या एरियात दिसला होता मला. ओके ओके. हां, आणि जास्ती करून मला पाण्यातले पक्षी जास्ती आवडतात. बरं. आणि छोटे छोटे जे म्हणजे काय म्हणतो वार्बलर्स म्हणतो, ते आयडेंटिफाय करायला खूप अवघड असतात. छोटे असतात आणि त्याच्यामध्ये इतके मायन्यूट डिफरन्सेस असतात की आपण पटकन त्यांना डिफरन्शिएट नाही करू शकत. हां, तर जोपर्यंत तुमच्याकडे फोटो नाही त्याचा तोपर्यंत, आणि ते फोटो काढायलाही डिफिकल्ट असतात, ते थांबतच नाही एका जागी, चंचल असतात. हां, अतिशय चंचल असतात. त्यामुळे त्यांचेही फोटोग्राफी करणं एक चॅलेंज असतं. आणि आणि मग ग्रासलँड बर्ड्स पण मला आवडतात बऱ्यापैकी. असं स्पेसिफिक असं नाही, पण सगळेच पक्षी छान असतात. आणि पाणथळ जागेतले पक्षी जास्त आवडतात मला. पक्ष्यांची ही जी जीवनशैली आहे, तुम्हाला असं काही जाणवलं का की प्रत्येक पक्षाची एक लाईफस्टाईल वेगवेगळी असते? पहिली गोष्ट, ते स्वतःला आजूबाजूच्या धोक्यांपासून वाचवणं, हे त्यांना सगळ्यात पहिले म्हणजे ते त्यांचं बेसिक आहे. हो, की इतके चॅलेंजेस आहेत त्यांच्यासाठी की त्यांच्या अधिवासच आता राहत नाहीयेत. त्यामुळे त्या दृष्टीने ते स्वतःला त्या आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये कसं मिळवून घ्यायचं वातावरणात, की आता इथे काही एखादी गोष्ट नाही आहे तरी पण तिथे आपल्याला जगायचंय. बरं. स्वतःला कसं जिवंत ठेवायचं, त्याप्रमाणे ते त्यांना स्वतःला ऍडजस्ट करायला लागलेत आता शहरीकरणामुळे पक्षी. आता बऱ्यापैकी असं मला जाणवायला लागलंय की आपण म्हणतो की आता म्हणजे तो ग्रेटर पेंटेड स्नाईप जो मी म्हटला, तो माझ्या एरियामध्ये एका ठिकाणी तिथे मला पहिले दिसला आणि नंतर दुसऱ्या एका ठिकाणी, मग त्या एरियामध्ये बऱ्याच ठिकाणी ते दिसायला लागले. जिथे जिथे सांडपाणी होतं तिथे ते दिसायला लागले. ओके. त्या ठिकाणी त्याचं पूर्ण ब्रीडिंग सगळं पाहिलं मी, त्यांची पिल्लं, ती मोठी झालेली, ते सगळं पाहिलं मी. आणि नंतर ते तिथनं गेले, त्यांचा सीझन संपला, ते गेले आणि तिथे कन्स्ट्रक्शन झालं, तिथे पूर्ण बिल्डिंग झाली, तो एरिया पूर्ण गेला. म्हणजे पक्षी स्वतःला ऍडजस्ट करतात. त्या भागामध्ये होते, आता तिथे कन्स्ट्रक्शन झालं, त्यांना कळलं की आता आपलं इथे काही होणार नाही, त्यांनी लगेच इथनं त्यांचं जागा हलवली, दुसरीकडे गेले. काही पक्षी ग्रुपने राहतात, काही असे एकटे राहणं पसंत करतात. काय सांगाल याबद्दल? काही पक्षी थव्याने राहतात, जसे आता मुनिया आहेत किंवा आपल्या रोजी स्टार्लिंग्स आहेत. रोजी स्टार्लिंगचे तर थवे फार सुंदर दिसतात, ते जे मर्मरेशन दिसतं खूप असं उडताना, आपण बरेच व्हिडिओ पाहतो त्याचे, तर ते मर्मरेशन असे पक्षी आहेत, ग्रुपने राहणारे पक्षी आहेत. काही पक्षी अगदी एकटे. आता रिसेंटली मला दिसलेला पक्षी म्हणजे रॉक इगल आऊल. रॉक इगल आऊल म्हणजे असं शिंगवाला घुबड. बरं. तो माझ्या भागामध्ये दिसला मला. ओके. आणि तो तसा दुर्मिळ आणि सेन्सिटिव्ह स्पेसीज आहे ती. म्हणजे त्याचा उपयोग म्हणजे बरेच जण शिकार वगैरे केली जाते त्या पक्षाची. तर तो माझ्या भागामध्ये मला दिसला. आणि तो एकटा एक किंवा जोडीने राहतो, फक्त थव्याने नाही राहत. हे बाकीचे जे पक्षी आहेत छोटे छोटे, जास्ती करून हे मुनियाज किंवा बंटिंग्स, हे जे आहेत ना, हे थव्याने राहणारे पक्षी आहेत. बरं. आणि ते थव्यानेच एकत्र, आणि ते थव्याने का राहतात तर ते स्वतःचं प्रोटेक्शन होतं त्याच्यातनं त्यांचं, त्या दृष्टीने ते थव्याने राहतात. बरोबर. आकाराने लहान असणारे पक्षी आकाराने लहान आणि एकत्र सर्व मिळून राहतात, म्हणजे धोका पण कमी असतो. लेडीज स्पेशल कार्यक्रमात पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफर संजना काजवे यांच्याशी गप्पा अशा सुरू राहतील. ऐकत रहा रेडिओ कर्मवीर 88.4. आता थांबायचं नाही. तुमचा हा फोटोग्राफीचा छंद तुम्ही व्यावसायिक स्तरावर घेऊन गेले आहात? नाही, मी फोटोग्राफी फक्त छंद म्हणून करते. ओके. मी कुठल्याही कॉम्पिटिशनमध्येही पार्टिसिपेट केलं नाही आणि व्यावसायिक तर अजिबात नाही. मी फक्त आनंद घेते फोटोग्राफीचा. पक्षी फोटो काढते आणि अगदी मी त्याच्यावर साईन सुद्धा करत नाही, फक्त आनंदाने फोटो काढते, दाखवते सगळ्यांना आणि बस एवढंच, याच्या पलीकडे काही नाही. आणि त्याच्यात इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करते स्वतःला, बस, बाकी काही नाही. काही असे ज्यांना आवड आहे फोटोग्राफीची वगैरे, अशी काही मुलं तुम्हाला भेटत असेल, म्हणजे तुम्ही टीचिंग पण करता मला वाटतं?
हां, म्हणजे आता ॲक्च्युली आमची शाळा 7वी पर्यंत आहे. त्यामुळे मुलांचा तेवढा इश्यू येत नाही, म्हणजे की फोटोग्राफी करणारे असे कोणी एवढे नाही आहे. पण मी वेगवेगळे ग्रुप्स जॉईन केले, की नेचर कन्झर्वेशन सोसायटी बरोबर जाते. तर त्यांचे वेगवेगळ्या शाळांशी त्यांचं टायअप असतं. मग त्यांच्या कधी कधी त्यांच्या शाळांबरोबर सुद्धा जाते मी. मुलांचे नेचर क्लब्स असतात, त्यांच्याबरोबर पण जाते मी कधी कधी. ओके. पण बेसिकली ते फोटोग्राफीपेक्षा नेचर ट्रेल्स असतात आणि बर्डिंगसाठी स्पेशली पक्षी निरीक्षण. म्हणजे आपलं हे नांदूर मधमेश्वर आहे. हा, बरीच ठिकाणं आहेत. म्हणजे नांदूर मध्यमेश्वर आहे, गंगापूर डॅम बॅकवॉटर्स आहे, इवन गंगापूर फॉरेस्ट नर्सरी आहे. आणि आता म्हणजे मला सगळ्यांना सांगायला आवडतं की आपल्या आपल्या एरियामध्ये पक्षी निरीक्षण सगळ्यांनी करावं, असं मला बेसिकली वाटतं. की माझ्याच एरियामध्ये मला जर 150 स्पेसीज दिसू शकतात, बाकीच्या एरियात नक्कीच असणार. बरोबर. आणि तो एरिया एक्सप्लोअर केला पाहिजे जास्तीत जास्त. म्हणजे नाशिकमध्ये आपल्या इतकं बर्ड लाईफ आहे, फक्त ते एक्सप्लोअर करण्याची गरज आहे. सगळ्यांनीच अगदी सँक्च्युरीमध्येच जायला पाहिजे वगैरे असं काही नाही. आणि मला माझ्या टाईम शेड्यूलमध्ये वेळच मिळत नाही. म्हणजे मी शाळेमध्ये टीचर आहे, त्यामुळे सोमवार ते शनिवार शाळेत बिझी असते. एकच दिवस मिळतो. त्या एका दिवसात कुठे कुठे जाणार तुम्ही. त्यामुळे घराच्या जवळ जे असेल ते सोपं. आणि काय होतं ना की तुम्ही त्या ठिकाणी रोज जाऊ शकता. संध्याकाळी शाळेतून आल्यावर सुद्धा मी कधी तरी तासभर जाऊन येते, कधी कधी सकाळी लवकर जाऊन येते. आणि सीझन आला पक्ष्यांचा की मग नवीन मायग्रेटरी पक्षी यायला लागतात, मग तेव्हा आणखीन सकाळी लवकर चांगले कॉल्स असतात पक्ष्यांचे, त्यावेळी पण मी जाते. जवळ असलं की हा फायदा असतो की तुम्ही पटकन जाऊ शकता. आणि तो कंटिन्यू डेटा जेव्हा एका ठिकाणाचा तुमच्याकडे असतो तेव्हा त्याच्यातनं बरंच काही आपल्याला समजतं, ट्रेल्स समजतात. आता रिसेंटली जो ग्रेटर पेंटेड स्नाईप्स म्हटला मी पक्षी, तर तो बऱ्याच दिवसात मला दिसला नव्हता, तो आता रिसेंटली परत दिसायला लागलाय. कारण आता असं होतं आहे ना की सगळीकडे त्यांचं हॅबिटॅट नष्ट होत आहेत, पक्ष्यांचे अधिवासच नष्ट होत आहेत. आणि त्यामुळे सगळीकडे कन्स्ट्रक्शन सुरू आहे. आता त्या भागात पण कन्स्ट्रक्शन सुरू झालंय, त्यामुळे तो पण भाग आता हळूहळू जाणार. होताच तेच होत आहे. कारण त्या भागात सुद्धा इतकं बर्ड लाईफ असताना तिकडे कन्स्ट्रक्शन सुरू झालं. म्हणजे एका झाडावर मला स्पॉटेड आउलेट म्हणजे पिंगळा, त्याची गुबडाची जोडी दिसायची. आणि थोड्या दिवसांनी तिथे बाजूलाच रो हाऊस झालं, ते झाड तोडलं. ते पिंगळ्यांनी तिथनं जागा हलवली त्याची. ते तिथे ते डोलीत बरेच म्हणजे 2-3 वर्ष तर मी त्याला पाहत होते तिथे. आणि मग तिथनं तो गायब झाला. आता असं बऱ्याच ठिकाणी होतंय. लेडी स्पेशल कार्यक्रमात पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफर संजना काजवे यांच्यासोबत गप्पा अशा सुरू राहतील. ऐकत रहा रेडिओ कर्मवीर 88.4. आता थांबायचं नाही. या क्षेत्रात तुम्हाला महिला म्हणून कोणती आव्हानं आली? एकटं फिरताना रिस्ट्रिक्शन्स येतात. ओके. की आता मी बऱ्याचदा मोस्टली मी एकटी जाते बर्डिंगला. ग्रुप बरोबर पण जाते बऱ्याचदा, पण बऱ्याचदा मी एकटी जाते कारण सगळ्यांच्या वेळा ऍडजस्ट होत नाही. मग आपण आपलं निघालेलं बरं. सकाळी उठलं आपल्याला पाहिजे तेवढ्या वेळ जाऊ शकतो आपण, आणि पाहिजे ते तिकडे जाऊ शकतो. फक्त एवढंच. मग काही ठिकाणी मग लोक म्हणजे आता फॉरेस्ट नर्सरी वगैरे अशा ठिकाणी मी गेले तर ते म्हणतात की तुम्ही एकटे आलात, बिबट्याचा वगैरे त्रास असतो, त्यामुळे तुम्ही एकटं वगैरे येत जाऊ नका, किंवा कोणीतरी सोबत पाहिजे. मग ते जरा लिमिटेशन्स येतात. ते म्हणतात एकटं नका, आतमध्ये एंट्री देत नाहीत, किंवा असा भाग होऊ शकतो. बाकी तसं काही प्रॉब्लेम येत नाही. एकटं महिला म्हणून एकटं काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही पुरुषांच्या बरोबरीने सगळं काही करू शकता या क्षेत्रात. तुमची आवड बघून कुठल्या महिलांना असं जॉईन व्हावंसं वाटलं का तुमच्यासोबत, की नाही तुम्ही करताय आम्हाला पण करायचं? हो, अगदी. बरेच जण माझ्या तर बऱ्याच मैत्रिणी याच्यामध्ये आल्या आहेत. ओके. हो, आणि म्हणजे माझ्याकडनं टिप्स पण घेतल्या त्यांनी की कसं करायचं पक्षी निरीक्षण, फोटोग्राफीबद्दल मी सांगत असते, त्यांना मदत करत असते, किंवा त्यांना सांगत असते ठिकाणं. कधी माझ्याबरोबर पण येतात की तू कधी जाणार असेल तर मला सांग, मी पण येईन तुझ्यासोबत, असं पण होतं. अच्छा. पण हे पक्षी निरीक्षण हे खूप पेशन्सचं काम आहे. म्हणजे खूप वेळ वाट बघावी लागते. हो, अगदी. पेशन्सचं म्हणजे तुम्ही गेले आणि तुम्हाला पक्षी दिसले असं नाही, कधीच होत नाही. तुम्हाला तिथे थांबावं लागतं, बघावं लागतं आजूबाजूला कुठे हालचाल दिसते, कुठे काय दिसतंय, एक बारीक लक्ष द्यावं लागतं आणि पेशंटली बघावं लागतं. एखादं पक्षी समजा आहे, एखाद्या झाडामध्ये आहे, आपल्याला माहिती आहे, पण तो बाहेर येण्याची वाट बघावी लागते आपल्याला. बरोबर. तो आपण आहोत म्हणून तो बाहेर येणारच नाही. पोच देण्यासाठी आपण शांत बसून राहिलो की थोड्या वेळाने तो त्याच्या रुटीनने तो बाहेर फिरेल. त्यावेळी तुम्ही त्याची फोटोग्राफी करू शकता किंवा बघू शकता त्याला. त्यामुळे पेशंटली थांबावंच लागतं. अगदी. बॅकयार्ड बर्डिंग आणि सिटीजन सायन्स हे शब्द आपल्याला या संबंधित ऐकायला मिळतात, काय सांगाल? बॅकयार्ड बर्डिंग म्हणजे तुम्ही तुमच्या घरातून तुमच्या घराच्या आजूबाजूला असलेल्या कुठल्याही भागामध्ये केलेलं पक्षी निरीक्षण. म्हणजे तुमच्या घराच्या खिडकीतून, तुमच्या घराच्या टेरेसमधून, तुमच्या घराजवळ एखादं माळरान असेल तिथे, पाणथळ जागा असेल तिथे, आजूबाजूला तुमच्या घराच्या आजूबाजूला केलेलं पक्षी निरीक्षण म्हणजे बॅकयार्ड बर्डिंग. ओके. आणि ते जे मी करते,
हां हां मोस्टली मी तेच करते. आणि सिटिझन सायन्स म्हणजे तुम्ही जे काही पक्षी निरीक्षण करता, आता जरी छंद असला बरोबर. तरी जे काही पक्षी निरीक्षण करता ते नुसतं बघायचं आणि सोडून द्यायचं असं होत नाही. बरं. जे बघतात त्याचा कुठेतरी तर डाटा पाहिजे ना. का कोणी त्या 10 वर्षांनी मला विचारलं तुम्ही काय इतक्या दिवसात किती पक्षी बघितले, तर मी काय सांगणार. हां हां. तर मला माहिती पाहिजे मी किती पक्षी बघितले करेक्ट. किंवा किती प्रजातीचे पक्षी हो बघितले. हो हो. तर मग हे करण्यासाठी तुम्ही ते डाटा रोजच्या रोज लिहू तर नाही शकणार. हम्म. आता ईबर्ड आलंय त्यामुळे मी ईबर्डवरती सगळा डाटा टाकत असते. मग सिटिझन सायन्स आणि आपण काही सायंटिस्ट नाही आहोत त्यामुळे आपण सायंटिस्ट सारखं काम इतकं काही करणार नाहीये. त्यामुळे आपण त्यांना फक्त मदत करू शकतो. जगभरामध्ये जे काही सायंटिस्ट आहेत त्यांना आपण एक सिटिझन म्हणून नागरिक म्हणून आपण त्यांना मदत करू. तर ती कशी करणार तर मग ह्याच्यातून करायची. तर मग आपण जे काही पक्षी निरीक्षण करतो तो डाटा सगळा गोळा करायचा, तो त्या वेबसाईटवर टाकायचा, एवढंच करायचं बस, बाकी काही करायचं नाही. बरं. किंवा एखादा रेअर पक्षी दिसला त्याची फोटोग्राफ रेअर त्याच्यावर असंही असतं की तुम्ही रेअर काही दिसलं तर ते तुम्हाला प्रूफ द्यायचं असतं तिथे की फोटो पाहिजे, त्याचा कॉलचा रेकॉर्ड पाहिजे. ते त्याच्यावर टाकलं की मग ते कन्फर्म होतं की ह्यांना खरंच दिसला हा पक्षी असं. तर मग सिटिझन सायन्स म्हणून म्हणजे त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. ओके. मग त्याच्यासाठी तुम्ही ईबर्ड वापरू शकता. दुसरं आता एक आय नॅचरलिस्ट म्हणून एक ॲप आहे. हे सगळ्या ॲपद्वारेच करते मी. आय नॅचरलिस्ट म्हणून आहे. मग त्याच्यावरती तुम्ही सगळ्या प्रकारचं वाईल्ड लाईफ टाकू शकता. झाडं, झुडपं, पक्षी, कीटक, प्राणी, आणखीन काय सरपडणारे प्राणी, सगळ्या प्रकारचे. बरोबर. इन्सेक्ट्स, काही आणखीन काही फंगी असतील ते सगळं, फ्लोरा अँड फॉना सगळं आय नॅचरलिस्टवर. त्याच्यावर सुद्धा तुमचं लोकेशन येतं, तुम्ही कुठे पाहिलं, किती वाजता पाहिलं, सगळं त्याच्यात रेकॉर्ड होतं. ओके. हा सगळा डाटा जगातले सायंटिस्ट बघत असतात आणि त्यांना त्याचा उपयोग होतो. आता रिसेंटली मागे काही वर्षांपूर्वी 7-8 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, आमच्या आंब्याच्या झाडावर एक वास म्हणजे ती गांधील माशीसारखी एक माशी असते, तिचा एक मी फोटो काढला होता. बरं. तर तो फोटो एका सायंटिस्टने पाहिला, स्वित्झर्लंड का कुठला तो सायंटिस्ट आहे, त्यांचा त्याच्यावरती अभ्यास चालू आहे. तर त्यांचा मला मेल आला की तुमचा हा फोटो आहे तो आम्हाला आमच्या रिसर्चमध्ये वापरायचा आहे. तर तो परवानगीसाठी मला मेसेज आला की तुम्ही ते द्याल का मला वापरू शकतो का. तर म्हटलं ठीक आहे वापरा, चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे मी काहीतरी केलं त्याचा उपयोग झाला तर त्या गोष्टीचा मला खूप आनंद झाला की माझ्या फोटोचा तिथे आणि आता परत रिसेंटली त्यांचा मेल आला की आमचं ते रिसर्च आता पूर्ण होतोय तर ते आता तुमचा फोटो आम्ही त्याच्यात टाकणार आहे. लेडी स्पेशल कार्यक्रमात पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफर संजना काजवे यांच्यासोबत गप्पा अशा सुरू राहतील. ऐकत रहा रेडिओ कर्मवीर 88.4. आता थांबायचं नाही. आजच्या घडीला पक्ष्यांच्या अधिवासावर कोणते धोके आहेत? पक्ष्यांच्या अधिवासावर प्रचंड धोके आहेत. म्हणजे सगळीकडे आपण शहरीकरणासाठी इतकं म्हणजे रस्ते करतोय किंवा घरं बांधतोय, बिल्डिंग होत आहेत. ग्रासलँड, लोकांना वाटतं ग्रासलँड म्हणजे काय की तो काही उपयोगाचा नाही, चला इथे बांधा, बिनकामाची जागा, निरुपयोगी जागा, तिथे आपण घरं बांधूया. ते लगेच ग्रासलँड जाऊन तिथे लगेच कुठल्या तरी बिल्डरने घेतलेली असते ती जागा, लगेच तिथे कन्स्ट्रक्शन सुरू होतं. ती ग्रासलँड सुद्धा प्रत्येक पक्ष्यांचे अधिवास वेगळे वेगळे आहेत. ग्रासलँड आहे किंवा पाणथळ जागा आहेत, करेक्ट, किंवा जंगल आहेत, सगळ्या प्रकारचे अधिवास पक्ष्यांसाठी हवेत. आणि ते ग्रासलँड हे त्यांचा अधिवास आहे, ते आपण नष्ट करतोय. किंवा पाणथळ जागा सुद्धा, की पाणथळ जागा आहे तिथे लगेच भराव टाकून लगेच सगळं घरं बांधली जातात. बरोबर. तर हे अतिशय चुकीचं आहे. म्हणजे त्या शहरीकरणासाठी आपण शहर आपल्यासाठी घरं बांधतो आणि त्यांची घरं नष्ट करतोय. बरोबर. म्हणजे हे अतिशय म्हणजे पक्ष्यांच्या दृष्टीने धोकादायक आहे. आणि पक्षी या जगामध्ये पक्षी हवेच आहेत. म्हणजे चायनाचं माहिती आहे ना, त्यांनी चिमण्या नष्ट केल्या आणि नंतर त्यांच्यावर अशी वेळ आली की त्यांना चिमण्या आणाव्या लागल्या परत. तर मग तसं आपल्याकडे होता कामा नये की पक्षी नष्ट व्हायलाच नकोत. त्यांचे अधिवास जास्तीत जास्त वाढायला, निदान आपल्या एरियातला जो काही भाग आहे तिथे तरी निदान ते राहायला पाहिजे त्या भागामध्ये. रासायनिक खतांचा पण खूप धोका आहे त्यांना. रासायनिक खतांमुळे शेतावरती कीटक कमी झालेत, त्यामुळे त्यांना खाद्य मिळत नाही आहे. आणि कीटक कमी झाल्यामुळे किंवा इव्हन रासायनिक खतांमुळे काही फळं भाज्या काही जे काही खात असतील ते गवत वगैरे काही, तर त्यामुळे ते सुद्धा त्यांच्या पोटात जात आहे, त्याचा पण त्यांच्यावरती परिणाम होतोय. म्हणजे खूप धोके आहेत पक्ष्यांसाठी. आणि पक्ष्यांची शिकार होते. म्हणजे शक्यतो माणसापासूनच खरा धोका, मेन माणसापासूनच धोका आहे. म्हणजे त्यांचे प्रिडेटर्स ते तर वेगळेच आहेच, जीवनचक्रच आहे. काय म्हणतात, अन्न साखळीतलाच भाग आहे तो. त्यामुळे त्याला आपण धोका नाही म्हणणार. धोका नाही, अडॉप्ट केलेला आहे. पण आपण हे जाणून माणसापासूनच पक्ष्यांना धोका आहे मेन. येस. लोकांनी पक्षी आणि निसर्ग जपण्यासाठी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट, निसर्ग जपण्यासाठी निसर्गात जायला हवं. इथूनच सगळं चुकतंय. जो तो आपला मोबाईल घेऊन घरी बसतोय,
खरी गोष्ट. आणि निसर्गात जाणं म्हणजे पण काय की निसर्गात जातायत लोक पण तिथे जाऊन पिकनिक करतायत. हे म्हणजे निसर्गात जाणं नाही, निसर्गाशी जोडलं जाणं महत्वाचं आहे. येस. की निसर्गामध्ये बघा तुम्ही काय काय आहे, निसर्ग कसा आहे, एकरूप व्हा त्याच्याशी. एकरूप व्हा त्याच्याशी. Correct. हे होत नाहीये. म्हणजे निसर्गात जातात आणि डीजे लावून नाचतात, म्हणजे हा प्रकार चुकीचा आहे ना अगदी. बरोबर. म्हणजे निसर्गाचं जर टिकवायचं असेल तर आधी निसर्गाशी एकरूप झालं पाहिजे, निसर्गात गेलं पाहिजे. तेव्हा आपल्याला गरज वाटते की अरे आपल्या आजूबाजूला निसर्ग हवा आहे. बरोबर. आपण शहरामध्ये राहतो, आपल्याला गावची ओढ वाटली पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला हे सगळं वाटेल तेव्हा तुम्ही आजूबाजूला 4 झाडं लावणार. कमीत कमी तुमच्या घरामध्ये 4 झाडं तर ठेवा. लोकांना झाडं कशासाठी हवेत? फक्त सावलीसाठी हवेत, स्वतःच्या गाड्या लावण्यासाठी हवेत. पण आपल्या घराच्या बाजूला एखादं झाड असेल तर ते त्यांना तोडावंसं वाटतं. का? तर कारण त्याचा कचरा पडतो. म्हणजे लोकांना सगळ्याच गोष्टींचा त्रास होतोय निसर्गातल्या. बरोबर. असं उपयोगाचं नाही ना. कारण झाडं नसतील तर काय होणार आहे आपलं, आणि झाडं नसतील तर पक्षी नसणार आहेत. बरोबर. त्यामुळे निसर्ग हा जपलाच पाहिजे आणि त्यासाठी आधी आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे की आपण झाडं लावा, आपण निसर्गाचं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा, निसर्गाची हानी करू नका. पिकनिकला जाताना कुठेही जाल तुम्ही निसर्गात तर ते पाळा सगळे त्याचे काय म्हणतात बरोबर नियम पाळले पाहिजेत. म्हणजे यासाठी प्रबोधन करण्याची थोडीशी गरज आहे या लोकांना. अगदी खूप गरजेचं आहे. आणि लहानपणापासून ही आवड निर्माण केली पाहिजे. घरातल्या पालकांनीच थोडंसं प्रबोधन केलं पाहिजे. मुलांना म्हणजे मोबाईल आणि हे देण्यापेक्षा तुम्ही बाहेर घेऊन जा, आउटिंगला घेऊन जा, खरी गोष्ट आहे. निसर्गातल्या ट्रिप करा. सारखं ते काय म्हणतात त्याला वॉटर पार्क आणि ह्याच्यामध्ये नेण्यापेक्षा तुम्ही जंगलातल्या ट्रिप्स करा. खरी गोष्ट आहे. म्हणजे मुलांना हे तिथून निसर्गाशी ओळख होईल, निसर्गाशी जोडले जातील. दाखवा निसर्गामध्ये छोटे छोटे कीटक आहेत, फुलपाखरं आहेत. बरोबर. इथून सुरुवात करू शकता तुम्ही. अगदी बरोबर. लेडी स्पेशल कार्यक्रमात पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफर संजना काजवे यांच्याशी गप्पा अशा सुरू राहतील. ऐकत रहा रेडिओ कर्मवीर 88.4. आता थांबायचं नाही. ह्या क्षेत्रात येण्याचा प्रेरणादायी क्षण एखादा सांगू शकाल का? त्या काळामध्ये माझे मिस्टर मुंबईमध्ये असायचे, म्हणजे त्यांची ट्रान्सफर तिकडे होती. ते फक्त सॅटर्डे संडे इकडे यायचे आणि तेव्हा इतर दिवशी मी एकटीच असायची. पण ते जेव्हा यायचे तेव्हा आम्ही खूप फिरायचो नाशिकमध्येच 2 दिवस. म्हणजे शनिवार रविवार, शनिवारी तर शाळा असायची पण रविवारी सकाळी जे बाहेर पडायचं 2 व्हीलरवर फिरत राहायचं कुठेही, जिकडे वाटेल तिकडे फिरायचं. आणि मग तिथे काय दिसतंय नवीन हे सुरू झालं. आणि त्यावेळी मी आमच्याच भागामध्ये म्हणजे असं सगळेजण म्हणतात की फोटोग्राफीसाठी तुम्ही खूप काहीतरी किंवा पक्षी निरीक्षणासाठी खूप बर्ड सँच्युरीजमध्ये जायला पाहिजे, इकडे जायला पाहिजे, तिकडे जायला पाहिजे. असं काही नाही आहे. तुमच्या घराच्या आजूबाजूला, तुमच्या राहत्या ठिकाणाच्याच आजूबाजूला प्रचंड पक्ष्यांचं लाईफ आहे, प्रचंड बर्ड लाईफ आहे, पण ते आपण बघत नाही. मग त्या काळामध्ये आम्ही असं फिरता 2 व्हीलरवर फिरता आमच्याच भागामध्ये शरयू नगरी हा एरिया आहे, तिथे मला पाण्यामध्ये काहीतरी दिसलं. आणि मग त्यावेळी असं वाटलं की काहीतरी आहे, बदकासारखं वाटलं, पण कुठला असेल, कोंबडी असेल का काय आणखीन असं वाटलं. पण इथे काय पाणी, एकदम घाण पाणी होतं, म्हणजे सांडपाणीच होतं जवळजवळ. आणि त्या भागामध्ये मी म्हटलं इथे काय आहे, म्हणून आम्ही थांबून ते पाहिलं. आणि पाहिल्यावरती तो काहीतरी वेगळा पक्षी दिसला. फक्त अशी एवढीशी चोच दिसत होती आणि डोळे त्याचे वेगळा काहीतरी, डोळ्याला अशी छानपैकी अशी आयब्रोज आणि असं दिसत होतं. ओके. मग उत्सुकता निर्माण झाली. मग त्याचे फोटो काढले. माझ्याकडे लेन्स होतं आणि आम्ही कॅमेरा घेऊनच फिरायचो. मग तेव्हा ते फोटो काढला त्याचा. तो होता ग्रेटर पेंटेड स्नाईप, रंगीत पांडलावा. आणि मग शोधलं की हा पक्षी कोणता आहे काय, आणि तो माझ्या भागामध्ये दिसला. आणि मला वाटतं तो नाशिकमध्येही फार दिसत नव्हता तेव्हा. ओके. पूर्वी अगदी मला वाटतं राहा सरांनी त्याचं एक काहीतरी पूर्वी रेकॉर्ड केला होता तो पक्षी, नांदूरच्या साईडला की गंगापूर डॅम बॅकवॉटर्सला. आणि तो मला तिथे दिसला. आणि मग उत्सुकता वाढली की अरे इथे हा पक्षी दिसू शकतो, तर इथे आणखीनही खूप काही असणार आहे. आणि मग मी त्याचे फोटो काढले. आणि मग मला वेळच लागलं की आम्ही रोज जवळजवळ मी रोज तिथे जायची, बघायची तिथे किती आहेत, 1 आहे 2 आहे, त्याची पिल्लं आहेत का, हे सगळं सुरू झालं. मग त्या भागामध्ये आणखीन मी फिरायला लागले. मग तो जो भाग आहे तो सगळा म्हणजे एक तर ते मिलिटरी लँडच्या बाजूचा भाग आहे, त्या साईडला सुद्धा प्रचंड बर्ड लाईफ आहे. आणि दुसरा एक तर पार्क साईडच्या मागे एक तलाव आहे, तिथे सुद्धा प्रचंड बर्ड लाईफ आहे. आणि ग्रासलँड आहे थोडंफार. बरं. आणि तिथे एक मोठा म्हणजे नॅचरल तलाव तयार झालाय, खडकाळ भाग आहे आणि त्याच्यात ते नॅचरल पाणी आहे. आणि तिथे सुद्धा बऱ्यापैकी पक्षी दिसायला लागले मला. ओके. आणि मग असं करत म्हणजे तो क्षण माझ्यासाठी खूप की तो पक्षी दिसला. आणि मग मला वाटायला लागलं की इथे आणखीन शोधलं पाहिजे आपल्याला. आणि मग असं वेडच लागलं मला की आपल्या भागात काय आहे ते बघायचं आपण. आणि मग असं करत करत जवळजवळ त्या भागामध्ये मी 150च्या वर स्पेसीज आतापर्यंत नोंदवल्या. आणि मी हे सगळं मग मी ईबर्डवर टाकत असते.
बरं. ईबर्ड एक कॉर्नल लॅब ऑफ ऑर्निथॉलॉजी जी इंटरनॅशनल आहे वेबसाईट, Website. त्याच्यावरती मी सगळेच बर्डर्स म्हणजे बऱ्यापैकी टाकतात त्याच्यावरती. तर ईबर्डवर मी हा सगळा डाटा रेकॉर्ड करत असते की जेणेकरून त्याचा उपयोग इतरांनाही होऊ शकेल. ओके. असं कुणालाही टाकता येऊ हो शकतं हो, तुम्ही पक्षी निरीक्षण करा, त्याच्यावर तुमचं अकाउंट ओपन करा आणि तुम्ही जे काही पाहिलं त्यात तुमची वेळ, पक्षी निरीक्षणाची वेळ, तुम्ही किती वेळ पक्षी निरीक्षण केलं, तुमचा म्हणजे लोकेशन ट्रॅक होतं, तुम्ही कुठल्या भागात फिरले, ते सगळं त्याच्यावरती रेकॉर्ड होतं. बरं. आणि आता तर मोबाईल आले, तेव्हा तर लॅपटॉपमध्ये टाकावं लागायचं. आता मोबाईलमध्ये पण ॲप आहे ईबर्ड, तुम्ही त्या क्षणी सुद्धा टाकू शकता. म्हणजे ईबर्डवर तुम्ही पक्षी निरीक्षण केलं, लगेच तुम्ही सिलेक्ट करायचं कुठल्या एरियात आहात, वेळ काय, ते सगळं सिलेक्ट करायचं, कोणता पक्षी दिसला लगेच ते रेकॉर्ड करायचे, 1 दिसले 2 दिसले, ते सगळं त्याच्यावर लगेच टाकता येतं. इतकं हँडी आहे ते की त्यामुळे इझिली तुम्ही हे करू शकता रेकॉर्ड सगळं. वा, खूप छान. लेडी स्पेशल कार्यक्रमात आपला संवाद सुरू आहे पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफर संजना काजवे यांच्यासोबत. गप्पा अशा सुरू राहतील. ऐकत रहा रेडिओ कर्मवीर 88.4. आता थांबायचं नाही. एखादा असा संस्मरणीय क्षण सांगू शकाल का जो तुमच्या कॅमेऱ्यात कैद झाला? बेडरूमचा टेरेस आहे, त्या टेरेसच्या लागूनच एक आंब्याचं झाड आहे बरं. आणि त्या झाडावरती एका स्पॉट ब्रेस्टेड फॅन्टेल म्हणजे नाचरा म्हणतो, ते शेपटी नाचवणारा पक्षी आहे. हो, असं हो. शेपटी नाचवत हो, असतं हो, हो, आणि हो. शिट्टी फार छान असते त्याची. हां 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 हां. तर त्या पक्षाचं घरटं होतं ते. मला काही दिसलेलं नव्हतं, पण माझ्याकडे माझे पाहुणे आले होते, माझ्या जाऊबाईंनी ते पाहिलं, अरे इथे काहीतरी दिसतंय. मी पाहिलं तर ते घरटं आणि त्याच्यात अंडी पण होती. ओके. आणि मग त्या गेल्यानंतर मग मी त्याचा अभ्यास सुरू केला. हम्म. मग त्यांचं सगळं फुल रेकॉर्डिंग माझ्याकडे, त्या अंड्यांपासून त्याच्यातनं पिल्लं आली, मग त्यांचं ते भरवणं आणि मग ते पिल्लं मोठी झाली, मग त्यांना ते बाहेर आली पिल्लं त्याच्यातनं. आणि म्हणजे मला त्या दिवशी रोज सकाळी शाळेत जाताना शाळेत जायच्या आधी कॅमेरा लावलेला असायचा बेडरूममधून, त्यांना काही डिस्टर्बन्स नव्हता. बरोबर. बेडरूममधून बघायचे. ॲक्च्युली पक्ष्यांचे फिडिंगचे किंवा घरट्यांचे फोटो काढणं हे इलिगल म्हणजे काढू नये, ते इथिकल नाही आहे. बरं. पण हे मी कुठेही पब्लिश केले नाही फोटो, पण मी हे माझ्याकडे सगळा रेकॉर्ड आहे हा. ओके. हा, म्हणजे असं म्हणतात की ते त्यांना डिस्टर्ब होतं, आपण त्यांच्या प्रायव्हसीला आपण डिस्टर्ब करतो. तर ते करू नये. पण मी हे माझ्या घरातून केलं सगळं. हो हो हो. आणि हे कुठेही त्यात पब्लिश केलं नाही मी. पण ते मला तेव्हा खूप मजा आली होती की ते सगळं मी, म्हणजे असा पडदा लावलेला असायचा आणि त्या पडद्याच्या मधून फक्त कॅमेरा आणि समोर अगदी, आणि असं मी बेडवर बसून ते सगळी फोटोग्राफी केलेली त्याची. फार मजा आलेली ते क्षण बघायला. आणि मग त्या दिवशी तो फर्स्ट टाइम तो पक्षी पिल्लू त्याच्यातनं बाहेर पडणार होतं. शाळेत जाईपर्यंत मी तो कॅमेरा लावून ठेवला आणि वाट बघत होते हा कधी बाहेर निघतोय, पण तो क्षण मला त्यावेळी मिळाला नाही. आणि मग शाळेतून आल्यावर मी आधी जाऊन पाहिलं तर हा नाही त्याच्यामध्ये, नंतर शोधलं तर तिथेच जवळच्या फांदीवर होता. म्हणजे त्या मधल्या वेळामध्ये तो बाहेर पडला त्याच्यात. त्याची फर्स्ट फ्लाईट मला जी कॅच करायची ती मिळाली नाही, पण ते मला फार मजा आली होती तेव्हा करताना. ओके. नवोदित पक्षी अभ्यासक किंवा फोटोग्राफर महिलांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? पक्षी निरीक्षण नक्की करा. म्हणजे फोटोग्राफीपेक्षा आधी पक्षी निरीक्षण करा. सुरुवातीला मी आधी फोटोवर जास्त फोकस करायचे, पण आता मी ते हळूहळू कमी केलंय आणि बर्डिंगवर म्हणजे पक्षी निरीक्षणावर जास्त भर देते. बरोबर. की त्याच्यात काहीतरी अभ्यास होतो. फोटोग्राफी आहे ठीक आहे, करते मी, पण मी कशासाठी करते, त्या म्हणजे रेकॉर्ड पाहिजे मला. की एखादा रेअर काही पक्षी असेल ते रेकॉर्ड पाहिजे म्हणून मी फोटोग्राफी करते. पण बेसिकली मला पक्षी निरीक्षण करायला जास्त आवडतं. त्यामुळे येणाऱ्यांना मी सांगते की जास्ती पक्षी निरीक्षणावर जास्त भर द्या. त्यामुळे तुम्ही अधिवासही वाचवू शकाल किंवा वाचवण्याचा प्रयत्न कराल, त्याबद्दल अवेअरनेस कराल. आणि त्याच्यातनं मेन म्हणजे आपल्याला मेडिटेशन होतं एक प्रकारचं. हो हो हो. की त्या कोरोना काळामध्ये ह्याचा इतका उपयोग झाला आहे की सगळं जग थांबलेलं असताना आम्ही चालू होतो की आम्ही पक्षी निरीक्षण करत होतो आणि आमचं मन शांत करत होतं. त्याच्यातनं खूप एक प्रकार तुम्हाला मेडिटेशन वेगळं करायचीच गरज नाही की तुम्ही एकटे गेले, तुम्ही पक्षी निरीक्षण करताय, काही नाही, डोक्यात कुठलेच विचार येत नाहीत दुसरे, फक्त आपल्याला ते पक्षी कुठले दिसतात एवढंच बघायचं असतं, बाकी काहीच आठवत नाही त्या क्षणी. श्रोते हो, एक गोष्ट खरी आहे की पक्ष्यांकडून आपल्याला खूप काही शिकता येतं, जसे की संयम, स्थिरता आणि निसर्गाशी नातं. संजनाजी यांनी आज आपल्याला केवळ पक्ष्यांच्या दुनियेतच नव्हे तर त्या जगाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. त्यांच्या प्रयत्नांना आणि निसर्गप्रेमाला आपला सलाम. संजनाजी, तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद आणि मला रेडिओ कर्मवीर वरती बोलण्याची संधी दिली. तर श्रोते हो, लेडी स्पेशल कार्यक्रमात इथेच थांबूया. मी प्रशांत पाटील तुमची रजा घेतो. लेडी स्पेशलच्या पुढील भागात आपली भेट एका नवीन महिला पर्सनॅलिटीसोबत होईलच. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ कर्मवीर 88.4. आता थांबायचं नाही.